भारतीय जनता पार्टीचा जोरात आपल्याला देवावरना मुंबईपर्यंत आवाज पोहोचवायचा आहे। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीच्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या या प्रचारार्थ आजच्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच माझ्या सर्व भगिनींचे लाडके देवाभाऊ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, या तालुक्याचा ज्यांनी अतिशय मागच्या 15 वर्षात विकास केला असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांत बमजी तसेच आमच्या सहकारी अनुराधाताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष संजय खंबाळेजी, किशोर शितोळेजी, आपले फुलंब्रीचे उमेदवार सुहासभाऊ शिरसाटजी, तसेच आपले खुलताबादचे उमेदवार बारगळजी, तसेच वैजापूरचे उमेदवार दिनेश परदेशीजी, प्रदीप पाटीलजी, स्वातीताई कोले आणि मनोज मोरोलेजू सिल्लोडचे आणि पैठणचे आपले सुरेश लोलगे त्यांच्या वहिनी म्हणजे मिसेस, आणि इकडे उपस्थित व्यासपीठावर सर्वच किशोर धरांजी असतील, रणजी गायकवाड असतील, भरत राजपूत असतील, सुरेश बनकर असतील, आपले इद्रिस मुल्तानी असतील, सर्वच प्रदेशाचे पदाधिकारी, सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2014 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांचा जाग घेतला आणि या महाराष्ट्राला एक विकासाचा वेगळा देश आपल्याला बघायला मिळाला। आणि आज जसं आता प्रशांत भाऊने सांगितला, पाण्याचा विषय असो, सिंचनाचा विषय असो, या सगळ्यामध्ये देवेंद्रजी लक्ष घालून काम करतात। आणि आपण बघितलं असेल पुन्हा एकदा, आज कालच 1 वर्ष पूर्ण झालं। या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक योजनांच्या राबवण्यात आल्या। आज नदी जोड प्रोजेक्ट असेल, आज सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी तो समृद्धी मार्ग मान्य देवेंद्रजींनी विचार करून सुरू केला। आज आपल्या इकडचा व्यवसाय वाढला, सगळ्यांचा व्यवसाय वाढला, सगळ्यांचा आज भाजीपाला असेल, फळं असेल, ही मुंबईच्या मार्केटमध्ये जाण्याकरता सोपं झालं। आज आपल्या इकडून 10 किलोमीटरवर आपल्याला समृद्धी आहे। या समृद्धीचा आज हा जो उद्देश होता त्यामागचा, आज प्रशांत भाऊने सांगितलं तसं आज दिल्लीमध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, आणि या खुलताबाद रत्नापूर जे भद्रा हनुमान सारखं देवस्थान आहे, या देवस्थानाचा पण आपल्याला विकास करायचा आहे। म्हणून ही पाईपलाईन जी आहे पार खुलताबाद पासून मुंबईपर्यंत नेण्याकरता आपल्याला या खुलताबाद असो किंवा वैजापूर असो, गंगापूर असो, फुलंब्री असो, कन्नड असो किंवा सिल्लोड असो, या सगळ्या नगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना जे आपल्या भारतीय जनता पार्टीचे युतीचे उमेदवार असतील त्यांना आशीर्वाद द्यावा एवढीच आपल्याला विनंती करतो। आणि देवाभाऊंच्या आणि आपल्यामध्ये जास्त वळ न घेता आपल्याला एवढीच विनंती करेन की जिकडे कमळ आहे आपलं तिकडे कमळवर, आणि काही ठिकाणी आपण एनसीपी बरोबर युती केली आहे, तिकडे घड्याळ असेल जसं कन्नड आणि सिल्लोडमध्ये किंवा आपल्या वैजापूरमध्ये, तिकडे पण कमळाच्या बटन दाबलं पाहिजे। कमळाच्या बटनाला आपण जास्तीत जास्त मतं देऊन विजयी करावं हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भद्रा हनुमान की, जय भद्रा हनुमान की। आपण सर्वजण मागील 2 तासापासून ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी वाट पाहतात असे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय धडाडीचे प्रभावशाली व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांना विनंती करतो की उपस्थितांना या ठिकाणी आपण